बांगलादेशमध्ये आज 15 सदस्यीय अंतरिम सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। नोबेल विजेते मोहम्मद युनूस हे पंतप्रधान पदाची आज शपथ घेणार आहेत। बांगलादेशमधील अराजकतेमुळे शेख हसीना यांनी पलायन केलेलं होतं। शेख हसीना सध्या भारतामध्ये आश्रयाला आलेले आहेत। पंतप्रधान शेख हसीनांच्या पलायनानंतर आता नव्या सरकारची आज स्थापना होणार आहे। नवं सरकार शपथविधी घेणार आहे। आंतरराष्ट्रीय पटलावरून ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। बांगलादेशमध्ये आज 15 सदस्यीय अंतरिम सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। नोबेल विजेते मोहम्मद युनूस हे आज पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये अराजकतेची स्थिती माजलेली आहे। जाळपोळ सुरू आहे, तोडफोड सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती बांगलादेशमधील अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती शेख हसीना यांनी पलायन केलेलं होतं आणि त्या भारताच्या आश्रयाला आलेल्या होत्या आणि त्यानंतर आता नवीन सरकारची आज स्थापना होणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक कर्नल सतीश ढगे आपल्या सोबत आहेत। सतीश ढगेजी, बांगलादेशमध्ये अराजकता माजल्यानंतर आज नवीन सरकार स्थापन होतंय। आज नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। मोहम्मद युनूस हे शपथ घेणार आहेत। मात्र भारताच्या दृष्टीने या घटनेकडे कसं बघायचं? या अगोदरच्या शेख हसीनांच्या काळामध्ये भारत आणि बांगलादेशचे संबंध चांगले होते। आता या संपूर्ण घटनेचा भारतावरती कशा प्रकारे परिणाम होईल? भारतासाठी हे फायद्याचं ठरेल की डोकेदुखी ठरू शकते? मुळातच जसं आपल्याला वाटतंय की शेख हसीना यांनी राजीनामा त्या ठिकाणी दिल्यानंतर 48 तासाच्या आत अंतरिम सरकार स्थापन होईल अशा प्रकारचं जे आहे इंडिकेशन आपल्याला त्यावेळेसचे म्हणजे बांगलादेशचे जे लष्कर प्रमुख आहेत त्यांनी त्या ठिकाणी दिलं होतं आणि त्याच्याच अनुसार आज मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली हे 15 सदस्यीय अंतरिम सरकार त्या ठिकाणी अस्तित्वात येणार आहे। आता हे सरकार जरी असलेलं असलं तरी पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट हे काही जे आहे लोकांनी निवडून दिलेलं सरकार नाही, नंबर एक। दुसरी गोष्ट, खरं जर पाहिलं आणि खरोखरच जशा आतापर्यंत गोष्टी सांगण्यात आल्या त्याच्यानुसार पाहिलं तर 90 दिवसाच्या आत त्या ठिकाणी निष्पक्षरित्या निवडणुका होणं अपेक्षित आहे। मला तर पहिला प्रश्न इथेच आहे की खरोखरच जे आहे 90 दिवसामध्ये निष्पक्षरित्या त्या ठिकाणी निवडणुका त्या ठिकाणी होऊ शकतील का? नंबर एक। नंबर दोन, हे अंतरिम सरकार जरी असेल तरी खरा चालवणारा जो आहे तो तिथला लष्कर म्हणजे त्या ठिकाणचा जो आहे आर्म्ड फोर्सेस याचा जो आहे यामध्ये कसा रोल असणार आहे हे आपल्याला पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आणि तुमच्या प्रश्नाचा रोग जो होतो तर भारताच्या अनुषंगानं याचे कसे परिणाम त्या ठिकाणी होतील? माझ्या मते जी अफरातफर एक प्रकारची अराजकतेची परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झालेली आहे, जी अस्थिरता त्या ठिकाणी आहे, त्या अस्थिरतेला स्थिर करण्यासाठी जर या सरकारनं प्रयत्न केले आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले तर नक्कीच भारतासाठी ते चांगलाच ठरू शकेल। कारण आज घडीला आपण जर पाहिलं तर सर्वात मोठा जो प्रश्न आहे की त्या ठिकाणी जे कट्टरपंथी आहेत, त्या ठिकाणी बीएनपीचे जे कार्यकर्ते आहेत, त्या ठिकाणचे जमाते इस्लामी त्याचबरोबर इस्लामिक छात्र शिबिरचे जे कार्यकर्ते आहेत ते हिंदूंच्या घरात त्या ठिकाणी घुसतायत। हिंदूंची जी आहेत मंदिरं, शिखांची जे आहेत त्या ठिकाणची प्रार्थना स्थळं यांची नासधूस त्या ठिकाणी करतायत। तर सर्वात पहिलं चॅलेंज जे असणार आहे लॉ अँड ऑर्डर, एक प्रकारे जे आहे तिथे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जी आहे चांगल्या रीतीने हाताळणं हे या गव्हर्नमेंटचं त्या ठिकाणी चॅलेंज असणार आहे। आणि मग त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल की खरोखरच तिथल्या इकॉनॉमीचे जे नुकसान या सगळ्या आंदोलनामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे तर ते भरून काढणं, त्याचबरोबर स्थिरता प्राप्त झाल्यानंतर एक प्रकारे निष्पक्ष निवडणुका त्या ठिकाणी घेणं आणि हे जर ते करू शकले तर नक्कीच भारतावर जो आहे त्याचा सकारात्मक परिणाम होईल आणि मग पुढचं सरकार कुठलं येईल हे आपल्याला त्या ठिकाणी पाहणं आवश्यक ठरेल। पण या अंतरिम सरकारकडून काही फार जास्त आपण अपेक्षा त्या ठिकाणी करू नये। कमीत कमी त्यांनी त्या ठिकाणी स्थिरता आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाले तर माझ्यासाठी भारतासाठी ही आनंदाची बाब ठरू शकते। नक्कीच तुम्ही म्हणताय की बांगलादेशमध्ये स्थिरता यावी, मात्र आत्ताच्या स्थितीला बांगलादेशमधील जे अल्पसंख्याक हिंदू आहेत त्यांच्या घरांवरती हल्ले होत आहेत, त्यांच्यावरती हल्ले होत आहेत, काही ठिकाणी ठार मारलं जातंय हिंदूंना। या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवरती आता भारत सरकार नेमकं काय करतंय, मोदी सरकार नेमकं काय करतंय आणि या अल्पसंख्याक हिंदूंना भारतात आणण्यासंदर्भात किंवा त्यांना भारतात आश्रय देण्यासंदर्भात भारत सरकार काही करू शकतं का? नक्कीच अल्पसंख्याकांवर आणि त्यातल्या त्यात बांगलादेशमधल्या हिंदू आणि शिखांवर होणारे हल्ले ही अत्यंत चिंतेची बाब आहे। आणि हे फक्त आपण चर्चा त्या ठिकाणी करत नाही तर अधिकृतरित्या भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेमध्ये अधिकृतरित्या तशा प्रकारचं निवेदन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे। भारत सरकार नक्कीच तिथल्या वकिलातीच्या माध्यमातून आपल्या हाय कमिशनच्या माध्यमातून
आज घडीला तिथले जे आर्म फोर्सेस आहे, लष्कर आहे, त्याच्या त्या ठिकाणी कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ज्यावेळेस हे अंतरिम सरकार स्थापन होईल तर त्यांच्याशी सुद्धा जो आहे कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. पण यासाठी काही कालावधी जाईल आणि प्रत्येक क्षणाला, मी म्हणेल प्रत्येक तासाला तिथले जे बांगलादेशमधले हिंदू आहेत, शीख आहेत, त्यांच्या जीवाला मोठ्या प्रमाणावर धोका त्या ठिकाणी. म्हणून भारत देश जे आहे किंवा भारत सरकार आज घडीला वेट अँड वॉच या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आहे आणि तिथे असणाऱ्या लष्कराच्याच माध्यमातून कशा प्रकारे यांना सुरक्षा त्या ठिकाणी पोहोचवता येईल या ठिकाणी आपलं लक्ष असणार आहे. दुसऱ्या बाजूला साधारणतः जसे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितलं की 20,000च्या आसपास भारतीय त्या ठिकाणी होते, त्यातले मॅक्सिमम जे 9,000च्या आसपास स्टुडंट होते ते ऑलरेडी वापस आलेले आहेत. पण आज सुद्धा साधारणतः त्या ठिकाणी 12,000 ते 13,000 भारतीय त्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. आणि जर हा हिंसाचार असाच वाढत गेला तर माझ्या मते काही एक्स्ट्राऑर्डिनरी स्टेप्स आपल्याला त्या ठिकाणी घ्यावे लागतील. त्यातला पहिला जो त्या ठिकाणी स्टेप त्या ठिकाणी असणार आहे की लवकरात लवकर तिथे भारताचे एअर इंडियाचे जे आहेत त्या ठिकाणी विमानं पाठवून तिथल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. तसे काही प्रयत्न मागच्या काही तासांमध्ये करण्यात आलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा तशी जर गरज पडली तर लवकरात लवकर त्यांची सुटका करण्यासाठी जे आहे भारतानं एक ऍक्टिव्हली भूमिका घेणं जे आहे ते खूप आवश्यक आहे. आज घडीला तरी ती आपल्याला महत्वाची बाब या ठिकाणी वाटते आणि जर भविष्यामध्ये हल्ले वाढले तर मग आणखीन अग्रेसिव्हली, ऑफेन्सिव्हली कशा प्रकारे आपली रणनीती असावी याविषयी नक्कीच भारत सरकार येणाऱ्या काळामध्ये पावलं उचलू शकेल. नक्कीच ढगे सर, मात्र बांगलादेशमध्ये सध्या जी अराजकता आहे किंवा सत्ता बदल होतोय यामागे पाश्चिमात्य देशांना खूप जास्त इंटरेस्ट असल्याचं पाहायला मिळतो. विशेषतः अमेरिका असेल किंवा ब्रिटन असेल, अमेरिका आणि ब्रिटन यांसारख्या पाश्चिमात्य देशांचा या संपूर्ण घटनांमागे किंवा सत्ता बदलामागे कसा फायदा होऊ शकतो? नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांना सत्तेवर बसून पाश्चिमात्य देश कशा प्रकारे आपला फायदा करून घेऊ शकतात? स्पेसिफिकली पाश्चिमात्य देशांविषयी तुम्ही जर बोलत असाल, युरोपियन आणि त्यातल्या त्यात अमेरिकेविषयी आपण बोलत असाल तर 2-3 मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. एक गोष्ट, मोहम्मद युनूस ज्यावेळेस या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून कार्यरत असतील तर मोहम्मद युनूसची इमेज जी आहे ती एक प्रकारची ग्लोबल पर्सनॅलिटी या प्रमाणे आहे. कारण आपल्याला जसं माहित आहे की यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे अर्थशास्त्रामध्ये. त्याचबरोबर मॅक्सिमम टाइम ते बांगलादेशमध्ये राहत नाही तर मागच्या कित्येक वर्षांमध्ये जे आहे त्यांची जास्तीत जास्त वेळ ते युरोपियन राष्ट्रांमध्ये आणि अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी घालतात. आता सुद्धा जे आहेत ते फ्रान्समध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते आणि फ्रान्सवरून जे आहे बांगलादेशमध्ये आता ते परतत आहेत. म्हणजे पहिली गोष्ट, त्यांचा जो आहे वेस्टर्न वर्ल्डशी, वेस्टर्न इकॉनॉमिक्सशी, अमेरिकेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या राजनैतिक त्याचबरोबर अर्थशास्त्रांशी जे आहेत त्यांचे चांगले संबंध आहेत. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, अमेरिकेचा खरा या ठिकाणचा जो स्वार्थ होता तो म्हणजे शेख हसीना सरकार जे अमेरिकेच्या काही ज्या रणनीतीशी संबंधित काही महत्वाच्या बाबी होत्या, ज्यामध्ये एक महत्वाची बाब होती की बांगलादेशला जे आहे एक प्रकारचं स्टेशन म्हणून जे आहे अमेरिका त्या ठिकाणी त्याचा वापर करू इच्छित होता आणि एक प्रकारे चायनाला जे आहे बाजूला त्या ठिकाणी लोटू इच्छित होता. नंबर एक. दुसरी गोष्ट जी आहे व्यापाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा, ज्याला आपण रेडीमेड गार्मेंट म्हणू, त्या रेडीमेड गार्मेंट्समध्ये बांगलादेशची जागतिक व्यापारामध्ये महत्वाची भूमिका आहे. त्या अनुषंगाने सुद्धा जे आहे अमेरिकेचं काही हित हे त्या ठिकाणी साधल्या जात नव्हतं. आणि एक अशी नक्कीच सतीश सर, तुमचे मुद्दे कळलेले आहेत. धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल आणि सविस्तर विश्लेषण केल्या संदर्भात.